डिसेंबर संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवर. डायबिटीजवर चर्चा या टॉक शोची एक विशेष सिरीज. डायबिटीज, त्याचं मॅनेजमेंट आणि त्याला कशा पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी माझ्यासोबत आहेत एक विशेष डॉक्टर, तज्ञ डायबिटॉलॉजिस्ट डॉक्टर सोनाली भोजने मॅम. पुण्याहून इथे आलेले आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या शो मध्ये. सर्वप्रथम कार्यक्रमाला पुढे घेऊन जाऊयात त्याआधी मी तुम्हाला विनंती करेल, तुमच्याबद्दल कृपया आमच्या दर्शकांना थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, मी डॉक्टर सोनाली भोजने. आय एम द डायरेक्टर ऑफ नेक्टर डायबिटीज सेंटर. तर मॅम, मी तुम्हाला विचारू इच्छिते की एक टेस्ट आहे HbA1c. ही HbA1c टेस्ट काय आहे? सो हाऊ डू वी नो की शुगर कंट्रोल आहे का नाही? सो वी हॅव टू डिपेंड ऑन दिस HbA1c टेस्ट. सो A1c काय करते, 3 महिन्याच्या जेवढे काही अप अँड डाऊन्स असतील ते सगळे कन्सिडर करून आपल्याला एक नंबर देईल. दॅट इज कॉल्ड ॲज HbA1c नंबर. आणि तो नंबर 5, 6, 7, 8, 9, 10 टिल 16 कितीही येऊ शकतो. ओके. सो आता आपण A1c केलं म्हणजे आपल्याला ॲव्हरेज 3 महिन्यामध्ये लास्ट 3 मंथ्समध्ये किती वेळा शुगर अप अँड डाऊन झालेली असेल त्याचा एक अंदाज येतो. सो डायग्नोसिसला ते कसं मदत करते, तर टिल 5.7 HbA1c इज कन्सिडर्ड नॉर्मोग्लायसेमिक, म्हणजे तोपर्यंत डायबिटीस नाही. 5.7 to 6.5 युअर प्री डायबिटीस म्हणजे बॉर्डर लाईन डायबिटीस. याच्यामध्ये जर आकडा आला तर यू हॅव टू कन्सिडर की आपण बॉर्डर लाईनवर डायबिटीस व्हायची शक्यता, आणि ऑलमोस्ट इट इज अ प्री डायबिटीस, सो ऑलमोस्ट झालाय. आणि इफ यू कॅन टेक action at that point, you can postpone your diabetes because it is all about your lifestyle which can be easily changed. And 6.5 च्या वर गेला तर it is been over diabetes, म्हणजे diabetes is been stamped. एकदा diabetes झाला की तो लाईफ लॉंग असतो. and this HbA1c can give you the diagnosis as you are diabetic, non-diabetic or borderline diabetic. जायच्या आधी काही जर संदेश तुम्ही देऊ इच्छित असाल तर? माझा एवढाच मेसेज असेल की प्रत्येक घरात ग्लुकोमीटर असावा, म्हणजे प्रत्येक घरात शुगर ही चेक केली जाईल आणि प्रिव्हेंटिव्हली आपण बऱ्याच गोष्टी वाचवू शकू. दुसरं, HbA1c इज व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट फॉर ऑल डायबेटिक्स. त्यामुळे आपला A1c किती आहे, आपला नंबर काय आहे हे प्रत्येकाला माहीत पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रत्येक पेशंटनी डायबिटीसची काळजी घेतली पाहिजे. नमस्कार. नमस्कार.